राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने हळूहळू वेग पकडायला सुरुवात केली आहे. मात्र अलीकडे महायुती असो नाहीतर महाविकास आघाडी असो, दोन्हीकडे बंडखोरी वाढली आहे. जसजशी बंडखोरी वाढतीये तसतशी संबंधित पक्षातील वरिष्ठांची डोकेदुखी देखील वाढताना दिसत आहे. खरं तर विधानसभा निवडणूक तोंडावर असताना कोणत्याच पक्षाला ही बंडखोरी परवडणारी नाहीये. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत होत असलेल्या बंडखोरीला थोपवण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीने महायुतीने वर्षा बंगल्यावर एक बैठक आयोजित केली होती. त्यामुळे आता काही प्रमाणात का होईना महायुतीला बंडखोरांचं बंड थंड करण्यात यश येत असल्याचं बोललं जात आहे. पण महाविकास आघाडीचं काय? त्यांना बंडखोरी थांबवण्यात अपयश का येत आहे असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. खरं तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही ठराविक मतदारसंघात झालेल्या बंडखोरीचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी. गेली कित्येक वर्ष पक्षाचे इमाने इतबारे काम करूनही उमेदवारी न मिळाल्याने विविध राजकीय पक्षातील नाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. महायुतीतील बंडखोरीविषयी बोलायचं झालं तर बोरिवलीमधून 2 वेळा खासदारकी भूषवलेल्या गोपाळ शेट्टी यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आल्यानंतर आता विधानसभेलाही डावलण्यात आलं आहे. भाजपने येथून विद्यमान आमदार सुनील राणे यांनाही डच्चू दिला असून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पण मुळात शेट्टी हे संघाशी संलग्न असल्यामुळं पक्षशिस्त मोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महायुतीला इथली बंडखोरी शांत करण्यात यश येईल असं बोललं जातंय. महायुतीत तिकडं मानखुर्द शिवाजीनगरची जागा शिंदे गटाला सुटलेली असताना त्यांनी सुरेश पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. मात्र शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एबी फॉर्म घेत उमेदवारी जाहीर केल्याने भाजपने मलिक यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. माहीम विधानसभा मतदारसंघाविषयी बोलायचं झालं तर इथे शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेत. सरवणकर आपल्या निर्णयावर ठाम असले तरी त्यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांना विनंती करण्यात येत आहे. कारण इथूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत आणि महायुतीने त्यांना पाठिंबा दिलेला असताना सदा सरवणकर यांना माघार घ्यावी लागणार आहे. आता त्यांना शांत करण्यासाठी विधान परिषदेचा किंवा पक्ष संघटनेत मोठे पद देण्याचा शब्द दिला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून नाना काटे यांच्यासह इतरही काही जण तीव्र इच्छुक होते. परंतु ऐनवेळी महायुतीकडून शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाना काटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना काटे यांची भेट घेतली. त्यामुळे आता तरी नाना काटे माघार घेतील अशी चर्चा आहे. यावरून महायुतीला बंडखोरांना शांत करण्यात यश येत असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीत तर बंडखोरांचं अक्षरशः पेव फुटला आहे. शिवाय हे बंडखोर आपल्या निर्णयावर ठाम असल्याने महाविकास आघाडीत सध्या अस्थिरतेचं वातावरण आहे. कसबापेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात काँग्रेसच्याच कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली आहे. कमल व्यवहारे या काही काळ पुण्याच्या महापौर राहिल्या आहेत. शिवाय काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे. सुरुवातीला आपल्याला उमेदवारी मिळेल अशी त्यांना आशा होती. तशी तयारी देखील त्यांनी आपल्या मतदारसंघात केली होती. मात्र त्यांना डावलून परत धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन स्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला. म्हणजेच आता त्या तिसऱ्या आघाडीच्या अधिकृत उमेदवार असतील. यामुळे काँग्रेसची डोकेदुखी मात्र नक्कीच वाढणार आहे. अशीच बंडखोरी पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात देखील झाली आहे. काँग्रेसचे मनीष आनंद यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्या विरोधात अर्ज भरला आहे. मनीष आनंद हे कॅन्टोन्मेंट मंडळाचे उपाध्यक्ष असून शिवाजीनगर मतदारसंघात या भागाचाही समावेश होतो, म्हणून ते या ठिकाणी आग्रही होते. पण काँग्रेसने दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिल्याने मनीष आनंद यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील आणखीन एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे पर्वती. या मतदारसंघात आधीच्या 2 मतदारसंघाप्रमाणे प्रत्यक्ष पक्षात बंडखोरी झाली नसली तरी महाविकास आघाडीत मात्र बंडखोरी झाली आहे. काँग्रेसचे आबा बागुल यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्या विरोधात बंड केला आहे. महत्वाची बाब म्हणजे आबा बागुल यांनी देखील पुण्याचं महापौर पद भूषवलं आहे. आश्वासन देऊनही काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याचा आरोप बागुल यांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांनी इथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घेणार नसल्याची भूमिका बागुल यांनी घेतली आहे. तिकडे परळीत शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या विरोधात पवार गटाचे राजभाऊ फड यांचं बंड चर्चेत आलं आहे. तसंच बीडमध्ये शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर
नाईकर यांच्या विरोधात पवार गटाच्या ज्योती मेटेंनी बंडखोरी केली आहे. आम्ही तिथं उमेदवारी करू इच्छित होतो. आमच्याकडे ती क्षमता होती, पण तरीही आम्हाला उमेदवारी न दिल्याने आम्ही हे पाऊल उचललं असल्याचं मेटे यांनी स्पष्ट केलं आहे. एकूणच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातच जास्त बंडखोरी झालेली पाहायला मिळत आहे आणि बंडखोर माघार घ्यायलाही तयार नसल्याचे दिसून येत आहे. पण या बाबतीत महायुती महाविकास आघाडीवर वरचढ ठरली आहे, कारण बंडखोरांना शांत करण्यासाठी महायुतीने जोरदार प्रयत्न केले आहेत आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. तसा प्रयत्न महाविकास आघाडीत होताना दिसत नाही. त्यामुळं महाविकास आघाडीला बंडखोरांना थंड करण्यात अपयश येत असल्याचं चित्र आहे. नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की तिथं काँग्रेसला पराभव चाखायला लावणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये बंडखोरी हा कळीचा मुद्दा ठरला होता. त्यामुळं महाराष्ट्रात देखील काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीसमोर ही बंडखोरी थोपवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. ते बंडखोरांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का ते 4 तारखेच्या आज स्पष्ट होईल. खरं तर बंडखोरीची ही लाट एक विस्कळीत राजकीय वातावरण, अंतर्गत कलह आणि बंडखोरांमध्ये असलेला असंतोष सूचित करतो. केवळ स्वतःला पद मिळावं म्हणून किंवा वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी पक्षाच्या विरोधात जाणाऱ्या बंडखोरांमुळे पक्षाला तर त्रास सहन करावा लागतोच, शिवाय यामुळे मतदारांच्या मनात देखील गोंधळ निर्माण होतो. आपल्या मतदारसंघात नेमका कोणता उमेदवार उभा आहे याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने उमेदवाराच्या विश्वासार्हतेवर देखील याचा वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने त्याआधीच बंडोबांना थंड करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागणार आहे. आता ते या मोहिमेत कितपत यशस्वी होतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर महाराष्ट्रात वाढत असलेल्या या बंडखोरीविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी वृत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.